भावांनो, नांदेडमध्ये पुन्हा आपल्या एक भीमसैनिकाची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली. पण मी सॅल्यूट करतो त्या मुलीला, जिने क्रांती घडून दाखवली. तिने आपल्या भीमसैनिकाच्या डेड बॉडी सोबत लग्न केलं आणि हे दाखवून दिलं की जातीवाद्यांनो, तुमचे विचार नीच आहे आणि प्रेम हेच उच्च आहे. भावांनो, त्या मुलीचा मला कॉल आला होता. खूप घाबरलेली आहे ती आणि मी तिला शब्द दिला आहे की माझा समाज तुला वाऱ्यावर सोडणार नाही. तर नांदेड मधल्या भीमसैनिकांना मी विनंती करतो, भावांनो, तुम्हीच एक ढाल बनून आता तिच्या पाठीशी उभे राहा. त्या मुलीची व्यथा तुम्ही पण ऐका. हॅलो. हॅलो दादा, मी आचल बोलतेय. हा दीदी बोल, दीदी बोल, रडू नको. मला व्यवस्थित सांग काय घटना घडली होती. माझ्या घरच्यांनी त्याचा विश्वासघात केला. असं विश्वास देऊन 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 त्याच्यासोबत असं केलं. गोळ्या झाडल्या, ठेचून मारलं त्याला फरशीनं. त्याचा खून झाल्यानंतर ही तू त्याच्या डेड बॉडी सोबत लग्न केलंस ना. केलं ना. आता ते माझा नवरा आहे. हा, मग याचा अर्थ तुम्ही हारलेले नाही, तुम्ही जिंकलेले. हारले ते माधुरचोत लोक ज्यांनी जात बघून त्याची हत्या केली. हो. पण तू काळजी नको करू ताई, माझा समाज हा तुला वाऱ्यावर सोडणार नाही. तुला न्याय मिळणार आणि सक्षमचे जे आरोपी आहेत ना, ते भाड खाऊ तुझ्या ते बाप आणि भाऊ, आपण एकालाही सोडणार नाही. काळजी करू नकोस. माझा सक्षम गेलाय माझ्यासाठी, आमच्या प्रेमासाठी. बस माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या कसं तरी, काहीतरी करून. आणि या लढाईमध्ये आता तू एकटी नाहीये, पूर्ण माझा समाज तुझ्या पाठीशी उभा राहील. हो दादा, पण प्लीज माझ्या सक्षमला न्याय मिळवून द्या.